श्रीकृष्णाय तुभ्यं नमः। मावळवे तो विश्वाभासु नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जेनु विकासो वंदू आता। सेवेसाठी निवडलेला हा अभंग पंढरीरायाचे भक्त जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या गाथेमध्ये 4044 अभंग आहेत। या 4044 अभंगामध्ये आणि 100 प्रकरण आहेत, 19,300 चरण आहेत। तुकाराम महाराजांची गाथा ही पंचम वेद आहे। तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पंचम पुरुषार्थ मिळवला आहे। तुकाराम महाराजांची गाथा तुकोपनिषद आहे। आणि महाराजांची गाथा जसे कायदे बदलतात तशी गाथा बदलत नाही। हा कायदा कॅन्सल करण्यात यावा, या कायद्याचा गैरवापर होतो आहे, याचं प्रारूप बदलण्यात यावं असे प्रस्ताव मांडले जातात। तसं अभंग बदलले का? कायदे बदलले ना। मग कायदा एकाच देशापुरता राहतो, अभंग हे जगापुरते राहतात। एक गोष्ट सांगतो, आजचा हा जो आपला सनैमित्तिक कार्यक्रम आहे, राहणे परिवाराकडे कैलासवासी गंगा भागीरथी मंजुळाबाई जगन्नाथ राहणे या मातोश्रींचं आणि आजच्या 12 महिन्याला वैकुंठ गमन झालं, हे पहिलं पुण्यस्मरण आहे। आणि वर्षश्राद्ध म्हटलं तरी वर्षश्राद्ध म्हटलं चालेल ना। तर यामध्ये आम्हाला माहिती मिळाली काही कोट जप तयार केला। मी छातीला हात लावून गर्वाने सांगतो, 947 साखर कारखान्याचा जरी मालक झाला, चिमूटभर साखर त्याच्या बरोबर येणार नाही। हा बरं का, 400 किलोमीटर रस्ता बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट जरी घेणारा मोठा कॉन्ट्रॅक्टर असला, 35% नफा जरी कमवत असला, चिमटी भर येणार नाही, सोनं येणार नाही, कपडा येणार नाही। परंतु माऊलींनी जेवढी ती सेवा केली, नामचिंतनाची सेवा, गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या म्हणी, आपल्या गावामध्ये ही माहिती मिळाली। कोण आहे हो असं? माझी ना मुले लेकुरे घरदार याची माझे पंढरपूर, अशा मानणाऱ्या काही महिला आहेत। आजच्या जमान्यामध्ये आपलं मुलगं, आपलं पत्नी, पुरुषाच्या दृष्टीने पत्नी, नातवंड, आपली शेतीबाडी, याच्यामध्ये संसारी माणसाचं मन रंगलेलं राहतं। जन तरी देखे गुंतले प्रपंची, पण आपला प्रपंच सांभाळायचा, मुलं बाळ नातवंड सांभाळायचे, व्यवसाय सांभाळायचा, सुनांना मार्गदर्शन करायचं, लेकरांना आशीर्वाद द्यायचा आणि मानाचं जीवन जगून आपली परमार्थाची साधना, कामामध्ये काम। काही म्हातारे म्हणतात माझा जन्म मानमोडीच्या सालातला आहे, 105 वर्ष झाले। अरे 110 वर्ष झाले, होऊ दे। किती दिवस जगला हे महत्वाचं का कसा जगला हे महत्वाचं? कावळ्याला जर विषारी पदार्थ खाल्लेला उंदीर, एखाद्या उंदराने विषारी पदार्थ खाल्ला, तो उंदीर मेला, आणि तो मेलेला उंदीर कावळ्याने खाल्ला तर कावळा मरतो। गाराचा पाऊस डोक्याला लागला तर कावळा मरतो, नाही तर कावळा हजारो वर्ष जगतो। काक, नाग, साग, काय काय येणे करे तुम्हाला विचारलं ना, म्हणजे सारं मोगम चाललंय काय? बोलायला पाहिजे होतं काग नाग साग असं बोलायचं होतं, तेव्हा चेहऱ्यावर कळतं आम्हाला। ते नाग शक्यतोवर मरत नाही, त्याला मुंगूस भेटला तरच तो ज्याला चावला तितकी शेपूट तोडून घेतो, त्या शेपटीत त्याच्या विष येतं, जिवंतच राहतो। झाडावर, पाण्यावर, मातीमध्ये नाग काही दिवस जिवंत राहतो। आणि सागाचं लाकूड पाण्यामध्ये जाऊन शक्यतोवर कुजत नाही। आमच्याकडे विहिरीमध्ये सागाची लाकडं टाकून त्याच्यावर मोटर पंप बसवत होते, त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, काउंटर म्हणतात। साग, नाग आणि काग यांना आयुष्य आहे, पण एक सांगतो, सापाने काय उपकार केला, कावड्याने काय उपकार केला, तर आपलं जीवन उपकाराचं असावं, आपलं जीवन समाजाला मार्गदर्शक असावं, आपलं जीवन समाजातल्या सुना, मुलं, नाती, मुली यांना अशा प्रकारचं मार्गदर्शक जीवन असावं। काय करता, बसा, हरिपाठ करा, असं मार्गदर्शन महिलांना करावं। असं एक आदर्श जीवन या मातोश्रींचं झालं। आणि त्या पुण्य स्मरणानिमित्तानं असा हा कीर्तनाचा जो योग आहे, त्यांच्या परिवारामध्ये गंगा भागीरथी कमल मनोहर उगले
या सुकन्या आहेत. हरिभक्तीपरायण कचेश्वर गणपत राणे हे त्यांचे पुतणे आहेत. सौभाग्यवती अनिता कचेश्वर राणे हे त्यांच्या सून आहेत. श्री प्रवीण मनोहर उगले हे नातू आहेत. सौभाग्यवती आरती प्रवीण उगले हे नातसून आहेत. चिरंजीव कृष्णा कचेश्वर राणे नातू आहेत. दुर्गेश कैलास उगले पंतू आहेत. कैवल्य प्रवीण उगले पंतू आहेत. मोठा परिवार आहे आणि या परिवारामध्ये राहून देह चंदनासारखा झिजवला असं आहे. त्याचबरोबर एक बोलू का, तुका म्हणे एका मरणेची तुका म्हणे जावे सत्कीर्तीने भरवे. उभारीला ध्वजती लोकावरी ऐशी चराचरी. आणखी आहे बोलू का आपल्या सगळ्यांच्या समोर महत्वाचं, चंदनासारखा देह झिजवत राहणे, दिव्यासारखं जगाला उजेड देत राहणं, चंद्रासारखं जगाला शीतलता देत राहणं, गायीसारखा परोपकार जगावर करत राहणं, पृथ्वी मातेसारखी क्षमाशीलता राहणं, गंगेसारखं पवित्र मन ठेवणं, हे संसारातला कलश आहे भाऊ. मला कितीही श्रीमंत माणूस झालाय त्याचं काही कौतुक, माझा भाऊ राहो, माझा मुलगा राहो का माझा बाप राहो, काही कौतुक वाटत नाही. आता 41 कोटीचा बंगला, अरे तू 41 नको, 441 कोटीचा जरी बंगला बांधला ना तर 6x1.5च्या जागेत माणूस झोपतो. आता माझी रुंदी मोजली तुम्ही 1.5 फूट भरेल का नाही, आणि 6 उंची, मग बाकीचा पलंग तर रिकामाच राहतो का नाही. आता मला तुम्ही 9 फुटाची चादर पांघरायला दिली, 6 फूट पांघरायला बाकीची रिकामी पडून राहते. याच्या पुढचं सांगू तुम्हाला, गरजेपेक्षा जास्त धन संपत्ती झाली की त्या घराण्यातल्या मुलांना व्यसनं लागतात. 100% आहे. त्याच्यात कीर्तनकाराच्या मुलांना व्यसनं लागलीत मोकार. दर 12 महिन्याला 36,000चा मोबाईल बदलवायचा, गरज काय आहे? 1100चा मोबाईलला 41 महिने गेले. काय काय पाहिजे तुम्हाला आणखी? पैशाची दुर्दाण करायची का तुमच्या जीवावर? म्हणजे एक गोष्ट सांगून जाऊ का, सगळ्यात महत्वाचं संस्कार महत्वाचा आहे. मोजा तर दादा 7 गोष्टी बोलतो मी आता, कंटाळा नाही, तुमची हुशारी पाहण्याकरता नाही, पण लक्ष ठेवा. आहार, विहार, आचार, विचार, उच्चार, संस्कार आणि व्यवहार. किती झाले? आलं ना? संस्कार पाहिजे. बाकीच्या काय गोष्टी करतात. पुण्यातलीच घटना सांगतो तुम्हाला. जक्कल हे आडनाव आहे. जगताप, सुतार आणि शहा ह्या 4 मुलांना पोलिसांनी पकडलं पुण्यामध्ये. हे कॉलेजचे पोर आहेत. त्यांनी एक मुर्दा पाडला. जोशी अभ्यंकर खून खटल्यातले आरोपी आहेत. आणि घटना कशी घडली ती ऐका. मी कीर्तनात बोललो, त्या कीर्तनामध्ये रिटायर झालेला ते केस मधला एक पोलीस हजर होता. तो रिटायर झालेला होता. म्हणे बाबा ते केसच्या चौकशीला मी पोलीस होतो म्हणे. तेव्हा 4 शिक्षा झाली. मग ते अडाणी मुलं होते का? अरे ऑफिसरांचे मुलं होते. त्या टायमाला ज्यांचा पगार 30-30 हजार असेल त्या टायमाला, पण शेवटी संस्कार नसल्यामुळे गुन्हेगारी विश्वात शिरले, सत्यानाश झाला. कोणाचं काय गेलं? आळंदीला राहून कीर्तन न शिकता टवाडक्या करणारी मुलं आहेत. आपलं जाणार नाही काही. पण एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगतो तुम्हाला, झाडासारखी जगाला सावली देत राहावं. काय शब्द वापरला मी? अगरबत्ती सारखा जगाला सुगंध देत राहावं. याच्या पुढचं सांगतो, वाऱ्यासारखं हिंडत राहावं पण कुठे अटकू नये. वारा जाड्यात अटकतो का? आपण आपलं जीवन सांभाळत राहावं. आणि याच्या पुढचं सगळ्यात महत्वाचं एक असं आहे, संतांनी जे सांगितलं 4 आणे 8 आणे 12 आणे 14 आणे 15 आणे एवढं तरी आचरण करत राहावं. हा खरा गृहस्थाश्रम आहे. सानंदम सदनम सुदिश्य सुदिया कांता न दुर्भाषिणीम किंवा कांता मृदुभाषिणी 2 पाठ आहेत. सन्मित्रम सुधनम सयोचिती रतिश्चाज्ञा परासेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. हा गृहस्थाश्रम धन्य. पुढे बोलू का तुमच्या जवळ? जोडून या धन उदास विचारे वेच करी
तर या परिवारामध्ये हा कीर्तनाचा योग आणलेला आहे राहणे परिवाराकडे. आमची ही टाडकरी मंडळी, आता नाव महाराजांचं नाव पूज्यश्री किसन महाराज काकडे, हरिभक्तीपरायण किसन महाराज काकडे, बाबासाहेब महाराज गायकवाड, बाबासाहेब महाराज परिसरातलेच होय. ही मंडळी आलेली आहे, विणेकरी आहेत, मृदंगाचार्य, लाऊडस्पीकर मांडववाले आहेत आणि आमच्या लाडक्या बहिणी आहेत. हो म्हणा ना, मुख्यमंत्र्याचा शब्द आहे, माझा नाही ना. आपण आता गृहस्थाश्रमामध्ये आहोत, आपल्याला 4 देव आहेत. अहो आम्ही तर ऐकलेले आहेत 33 कोटी. हो बाबा, 33 कोटीचाही आकडा आहे. पण 4 देव कोण आहेत? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. किती झालेत? 4 झाले. आणि हे चारीचे 4 देव वेदाने मानवाला सांगितलंय. हे केसरी पेपर, लोकमत, देशदूत, गावकरी, राष्ट्रोन्नती, देशोन्नती, सामना, महाराष्ट्र टाइम्स या पेपर मधली माहिती नाही. पांचजन्य हा दिल्लीकडचा पेपर आहे, भाजपवाल्यांचा पेपर आहे तो. सकाळ, अरे हे याच्यातली ही माहिती नाही. वेदातलं, वेदाने सांगितलं मातृदेवो भव. इथूनच आपलं कीर्तन खरं सुरू झालं. आता आई देवच आहे. पितृदेवो भव, हे घरातले 2 देव झाले. आणि अचानक संध्याकाळची वेळ झालेली आहे, संध्याकाळची गाडी चुकली, पुन्हा गाडी नाही, मागे जायला गाडी नाही, आणि राहावं कुठे, गावात मंदिर नाही, एखाद्याच्या घरी आश्रयाने राहावं, तो त्या घरचा अतिथी झाला. तिथी न सांगता आला, तो अतिथी झाला. मग त्याची व्यवस्था करणं, अतिथीला देव मानलेला आहे. आणि शेवटी आचार्य देव, जय जय देव आचार्या, समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. अशा प्रकारचे जे देव सांगितले, 4 देव सांगितले. आई 1, वडील 2, आचार्य 3 आणि त्याचप्रमाणे अतिथी 4. आता आपल्याला जे बोलायचं ते घरातले 2 देव आहेत ना, बाहेरचे 2 देव आहेत. आईचं जर पुण्यस्मरण असेल तर त्याच्याबद्दल ऐकून घ्या. एक सुरुवात करायची आपल्याला सांगायला. आई घडवते, आई मढवते आणि आई बढवते. काय काय? उतरून चढवते. आई चारित्र्याने घडवते, सद्गुणाने मढवते आणि चुकू नये म्हणून हलक्या हाताने बढवते. घडवते, मढवते आणि बढवते, तिला आई म्हणतात. घरात माय, गोठ्यात गाय, दुधावर साय, याचा महिमा सांगावा काय? पण तुमच्या ध्यानात राहिलं काय? घरात माय, गोठ्यात गाय, दुधावर साय, याचा महिमा सांगावा काय? फुल जाईचं, दूध गाईचं आणि प्रेम आईचं. काय 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 रे बाळा? फुल जाईचं, दूध, प्रेम बाईचं नाही, आईचं. आणखी सांगू का? घरात माता, बर का, घरात माता, ग्रंथात गीता आणि स्त्रियामध्ये सीता. आणखी सांगू का? राहील का ध्यानात तुमच्या? सगळ्यात महत्वाचं एक असं आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते, घरीला भावेन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते, घरीला भावेन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आपण काकड्यामध्ये म्हणतात दररोज. ऐशी कळवड्याची किंबहुना धनुर्धरा, ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातली ओवी आहे. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. आणखी अभंग आहे, पुष्कळ अभंग आहे आईबद्दल, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. देवा पांगुड एखादे विजे, मग जन्मोनी जोजारू साईजे, ही 4थ्या अध्यायात ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. पण आपल्याला एक ऐकायचं आहे. आई ज्या वेळेला लेकराला जन्म देते त्या क्रियेला बाळंत म्हणतात. जास्त किस नाही सांगणार या विषयाचा. या माऊलीला बाळ होईल नाही तर अंत. किती वाक्य सांगितले? 2. बाळ होईल, नाही झालं तर मग त्याचा काय शब्दचार झाला? आणखी एक सांगतो तुम्हाला. लेकराने आईला हाक मारली, आई थोडी दूर होती. ए आ ई, मुलगा आईला हाक मारताय,
आई शेताच्या बांधावर आहे, त्याला भूक लागली म्हणून कालवण भाकर करता यायला हाक मारतो, ए आ ई, तुला वाटलं माझ्याच बाळ्याचा आवाज आहे, ओ अरे लय लांब आहे ओ. लेकरानं हाक मारली आणि आईने ओ दिली, याच्यातच इंग्रजीचे स्वर तयार झाले. हे पुस्तकातलं नाही, मस्तकातलं आहे. ए आ ई उ हे 5 स्वर आहेत इंग्रजीमध्ये. पुनश्च एक सांगतो तुम्हाला, आणि आपल्याला आता सुरुवात करायची या दिशेला. नाशिक या दिशेला येईल ना अंदाजे, असं गेलं का थोडस तीर्प धरा मग. नाशिक पासून थोड्या अंतरावर आणि गुजरात राज्य लागतं. त्या गुजरात राज्यामध्ये मेहसाणा जिल्हा आहे. ऐका मावल्यांनो, तुम्ही पण ऐका. मेहसाणा जिल्हा मी तुम्हाला सांगितला, तिथल्या म्हशी प्रसिद्ध आहेत दुभत्याच्या बाबतीमध्ये, मोठाड म्हैस. आणि त्या मेहसाणा जिल्ह्यामध्ये एक क्षेत्र आहे, त्याचं नाव आहे सिद्धपूर. कोणतं गाव सांगितलं? ते सिद्धपूर. का नाव पडलं त्या गावाला? तिथे सिद्धांनी वास्तव्य केलेलं आहे. आपल्या आळंदीला सिद्धांनी वास्तव्य केलंय ना, 84 सिद्धांचा. आणि आपले सगळे संत सिद्ध दशेला गेलेले संत आहेत. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तर त्या ठिकाणी स्वतः परशुरामजी, भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुरामजी यांनी त्रयसप्तक म्हणजे 7चा आकडा 3 वेळा घ्या, 7 21 वेळा पृथ्वीवरचे राजे मारून टाकले. काही लोक म्हणजे हिंसा कशी काय घडवली? अरे त्यांनी निरपराध लोकांना नाही मारलं, हे सत्तेने उन्मत्त झालेल्या राजांना मारलं. काही पेपरवाले, समीक्षक, हिंदू धर्मावर टीका करणारे, अर्ध्या हाडकुंडाने पिवळे झालेले, हिंदू धर्माच्याच नावावर जगतात. कपाळाला कुंकू हळद लावतात हिंदू धर्माच्या नावाने, लग्न याव करतात हिंदू धर्माच्या नावाने, आणि हिंदू धर्मावरच टीका करतात. याला एकच म्हणावं, ज्या फांदीवर उभा आहे त्याच फांदीला तोडतो आहे. कोण आहे तो? शेख चिल्ली ना. का मारले? अरे ते उन्मत्त झाले, धर्मनीती सोडून वागत होते म्हणून त्यांना मारलं. एक त्रयसप्तक 21 वेळा मारले. ते परशुरामजी जगातले एकमेव वीर ठरले. त्यांना कोणी हरवलं नाही, त्या वेळेपुरतं कोणीच हरवलं नाही. मग ते परशुरामजी वीर ठरले. आणि अशा एका वीराची आई, एकवीरा राहिलं का ध्यानात का नाही? काय सांगितलं शब्द? परशुरामजी हे वीर ठरले आणि अशा एका वीराची आई काय ठरल्या? त्या एकवीरा आई ठरल्यात. आई एकवीरा डोंगरावरी नजर आहे तिची कोळ्यावरी. माझी सुद्धा कुलदेवता एकवीराच आई आहे. तर रेणुका माता म्हणजेच एकवीर आहे. तर ती गोष्ट सांगतो तुम्हाला. रेणुका मातेचं श्राद्ध परशुरामजींनी त्या सिद्धपूरला केलं. मी ते तुम्हाला सिद्धपूर सांगितलं, मेहसाणा जिल्हा सांगितला, जिथल्या दुभत्या म्हशी प्रसिद्ध आहेत आणि सुंदर भाग आहे. आपल्यासारखा सदन नाही तरी तो भाग. आणि त्या परशुरामजींनी आपल्या आईचं श्राद्ध केलेलं आहे. हा पहिला मुद्दा संपला. भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी कपिल मुनी एक अवतार झाले. कपिल मुनी हे जे होऊन गेलेले आहेत ना, कपिल मुनी हे भगवान विष्णूचे अवतार, सांख्यशास्त्राचे आद्य प्रवर्तक. सांख्यशास्त्राचे आद्य प्रवर्तक. जयाचे भाटिवे लागी मी कपिल झालो असं आहे. भाटिवे लागी त्या शास्त्राचा थोरवी गायण्याकरता मी कपिल झालो. आणि त्या कपिलजींच्या आईचं नाव आहे बरं का, देवहूती. काय नाव सांगितलं? आता याचा अर्थ काय होतो? हे देवा ये, भूत म्हणजे बोलवणे, आणि माझ्या पोटी जन्म घे. देवाला तिने बोलवलं, माझ्या पोटी जन्म घे. म्हणजेच कपिल मुनी या देवहूती मातेच्या पोटी जन्माला आले. आणि देवहूती मातेचा देह पडला, तिला सांख्यशास्त्र सांगितलं, तिला मुक्ती प्राप्त झाली. आणि देवहूती मातेचं श्राद्ध स्वतः भगवान विष्णू, त्यांचा अवतार कपिल मुनी. आणि मेहसाणा जिल्ह्यातल्या ते जे मी तुम्हाला सांगितलं सिद्धपूर नावाचं गाव, आणि तिथे श्राद्ध कर्म केलं आईचं. आलं इथपर्यंत माहिती आली का? खेकडा माकडाच्या गोष्टी सांगू? लय त्या मोकाऱ्या बाबांच्या मोकाऱ्या गोष्टी.
एक होतं केकड, त्याला भेटलं मेकड माकड, ते होतं एकड. काय करता या गोष्टी ऐकून? हा पुराणोक्त विषय आहे. आणि ती घटना कशी झाली ती ऐका आता इथून पुढे. आईचं श्राद्ध करता करता त्यांना मातृप्रेमाने गहिवरून आलं आणि डोळ्यातून अश्रुबिंदू पडला. आणि बिंदू पडल्यामुळे ते सरोवर झालं आणि त्या सरोवराचं नाव, त्या गावाचं नाव बिंदू सरोवर पडलं. राहिलं का जाणार बुवाजी? का तुम्हाला युट्यूब सांगू? नाही, नको, मग जाऊ द्या. नाव काय पडलं? सिद्धांनी वास्तव्य केलं म्हणून सिद्धपूर झालं. आणि इथून आता पुढे ऐका, आईचं श्राद्ध कर्म तिथे केलं जातं. आईला माता म्हणतात म्हणून ते मातृक्षेत्र झालं, म्हणजेच मातृगया झालं. आले का तिन्ही नावं आईचं आणि श्राद्धाचं? आता पुनश्च ऐका, कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व आईजवळ असतं. काय काय काही जरी झालं तर मी हे म्हणणार नाही आई माझी मायेचा सागर, मला येत नाही ते, माझा अभ्यास कमी पडला त्याच्या बाबतीत. लय लय झालं होते, लोकांना उभगही आला नाही, यांनाही आला नाही, त्यांनाही आला नाही. आईला भाकर घालतो का नाही ते त्यालाच विचारा. मी म्हटलं संतांचं नाही जायचे, काय म्हणू मी ते. पण एक गोष्ट सांगतो आता, आणि आपल्या सर्वांच्या ध्यानामध्ये राहावे. कर्तृत्व, तिला आई होण्याकरता ती कोणाची तरी पत्नी होती. त्याचप्रमाणे कोणाची सून झाली, कोणाची काकी झाली, कोणाची मामी झाली, कोणाची नातसून झाली, कोणाची आत्या झाली. आणि तिने कर्तृत्व सिद्ध केलं, मुलाला जन्म दिला, नेतृत्व केलं. मुलाचं बाळा असा ब्रश करावा, असं मंजन घ्यावं, असं नख दाताने कुरतडू नये, असा शर्ट तोंडात धरू नये, असं लक्षात ठेव. BOOK म्हणजे बुक, पुस्तक. CAT कॅट म्हणजे मांजर. ही आई नेतृत्व करते. हा माणूस म्हणतो मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो, पण तुझ्या लहानपणी तुझं नेतृत्व कोणी केलं हे सांग? आईने नेतृत्व केलं. कर्तृत्व, नेतृत्व, आणि त्या मुलाला प्रेमाचा पाना पाचते, हे तिचं मातृत्व झालं. आणखी सांगू, कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व. आई घडवते, आई मडवते ना, आई बडवते. अजून सांगतो तुम्हाला, सगळ्यांच्या ध्यानात राहो. संताजवळ समता. संतांजवळ काय आहे? समता. समदर्शन. हा संत हे समवर्तीन हा नाहीत, समदर्शन हा. अजून सांगतो ना, संताजवळ समता, ज्ञानाजवळ नम्रता आणि मातेजवळ ममता. किती वाक्य झालेत? 3 आहेत. ते सांगितलं. फुलजाईचं, दूध गाईचं आणि प्रेम आईचं हेही सांगितलं. घरात माय, गोठ्यात गाय आणि दुधावर साय, याचा महिमा सांगावा काय, हेही सांगून टाकलं तुम्हाला. पुनश्च एक ऐका. आणि म्हणून आईच्या बाबतीमध्ये सगळ्या संतांनी लिहिलेलं आहे, वाङ्मय सगळ्या संतांनी लिहिलेलं आहे. मग ती जर एवढं आपला जीव टाकून बाळाचं संगोपन करतो, मग बाळाने तिच्या म्हातारपणात काय केलं पाहिजे हे सांगा. आता तिचं कर्तव्य तिने पार पाडलं, मग तुझं कर्तव्य तू पार पाडलं का भाऊ? याच्या करता सांगतो, त्या ठिकाणी आई श्राद्ध कोणाकोणाचं करतात तिथे आई, आणि त्याच वेळेला आजी, पणजी, पणजीची आई, पणजीची आजी, पणजीची पणजी आणि पणजीच्या पणजीची आई, या सप्त मातृकांना पिंडदान तिथे केलं जातं. आता चला बसा गाडीमध्ये, सगळेचे सगळे जण चला. आपण आलो आता बिहार राज्यामध्ये. बिहार राज्याचं खरं नाव आहे, सांगतो तुम्हाला, मगध. तुम्ही जर मगस म्हटलं तर काही लोक बदामला मगस म्हणतात. मगस नाही, मगध. एक गुजरातचं पौराणिक नाव आहे, पुराणोक्त नाव आहे. आणि तिथे आहे काहीतरी 37 का 36 जिल्हे काहीतरी. पण तिथली गोष्ट ऐकून तर घ्या. गया नावाचा जिल्हा, आणि तिथे गयासूर झाला. गयासुराने वर मागून घेतला, या क्षेत्रामध्ये जो आपल्या पितराचं श्राद्ध करेल आणि त्या पितरांना अक्षय तृप्ती आणि सद्गती प्राप्त हो, असा भगवान विष्णूकडून गयासुराने वर मागून घेतला. त्या गयाला फल्गू नावाची नदी वाहते. ती फल्गू नावाची नदी गोदावरीपेक्षा, तापीपेक्षा, नर्मदेपेक्षा, कृष्णा कोयनेपेक्षा मोठी आहे. सातपुड्यातून आलेली ती.
आणि लय मोठी मोठी कासव आहेत फल्गू. तिच्या काठावर 7 पिंड, झाडाखाली 7 पिंड, आणि भगवान विष्णूचा पद जिथे उमटला तिथे 7 पिंड. किती झालेत? 21. मग अशा नदीच्या काठावर 7, झाडाच्या खाली 7, आणि भगवान विष्णूचा पद उमटला तिथे 7. असं माझ्या हाताने तो पिंड घेतला आणि विष्णूचा पद उमटला तिथे पिंड ठेवला पहिल्या चरणात. पिंड पदावरी भंगावर आला का नाही? असं आहे. ससाणा किती आकाशात उंच गेला, झडप मारायला कुठे गेला तर आपल्या घरट्यावर तो येत असतो. फिरून हिरून एसटी आपल्या डेपोत येते आणि रेल्वे लोको शेड मध्ये जमा होते. आपण आपल्या अभंगावर आलो. आता तिथे ऐका. वडील 1, आजोबा 2, पणजोबा, पणजोबाचे वडील, पणजोबाचे आजोबा, आणि पणजोबाचे पणजोबा, आणि पणजोबाच्या पणजोबाचे वडील, 7 पिढ्यांना पिंडदान केलं जातं. पिंड पदावरी दिला फुलेकरी. मी घेऊन गेलो. लोक 65 लोक होते माझ्याबरोबर. पण धंदा म्हणून नेलं नाही. तुमचा खर्च तुम्ही करा, तुमचे वडापाव खाका जेवण करा. फक्त मी तीर्थाची माहिती सांगणार, तिकिटांची माहिती सांगणार. चला घेऊन गेलो. आता ते पिंड दान करणारे पिंडदान करत होते. ब्राह्मणाने व्यवस्थित केलं बिचाऱ्याने. आता मला माझी बुद्धी, मी शब्द कधी बसतच नाही. त्या ठिकाणी विष्णू भगवंताचं मंदिर आहे. आता उदाहरणार्थ हे जे मंदिर आहे ना, या ठिकाणी पिंडदान चाललेलं आहे, आणि ते ट्रॅक्टर जवळ अशी नदी वाहते या दिशेनं अशी, आणि या दिशेला असं मंदिर आहे. असं 9 इंच, 18 इंच, 27 इंच, 36 इंच, 45 इंच असं मी मोजायला लागलो. तर 14 बाय 14चं मंदिर, आणि याच्यावर ठेवलेला चिरा म्हणजे दगड. तर याचं वजन मी अंदाजे धरलं 2 टन. 2 टनाचं 20. बापरे. आणि एवढा हा दगड वर कसा नेला असेल. आता कीर्तनातला विषय सांगत नाही तुम्हाला, माझ्या बुद्धीचा फवारा सांगतोय. इथे एक जण उठेल, तुम्हाला समजत नाही का? चैन कप्पा असेल. अरे चैन कप्प्याचा शोध तेव्हा लागलेलाच नव्हता. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या ठिकाणी जॅक आणला असेल. जॅकचा शोध अलीकडे जेव्हा गाड्या बनल्या त्याच्यानंतर ते लागलं. मग चैन असेल, चैनही नव्हती. अशा साखरधन ओढतात आणि एक एक पाव सेंटीमीटर वर 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 ते वजन नेण्याची वस्तू टांगलेली वर जाते. येतं कोणालाही कळतं होते, काही मोठी गोष्ट नाही आहे. चैन कप्पाही नव्हता. बरं क्रेन नव्हतं, क्रेनही नव्हतं. मग हे 2-2 टनाचे दगड वर कसे नेले? एक इंजिनियर कीर्तन, काहीतरी आयडिया असेल, मग सांग कोणती आहे ती. आज मोगम काय बोलतो इथं आम्हालाही माहिती आहे काहीतरी असेल. काही अजून उत्तर सापडत नाही. काही लोक म्हणतील आपलं जशी विहिरीतून मोठ ओढून आणतात. मग आता तुम्ही सांगा, 20 क्विंटल, 2 टन म्हणजे 20 क्विंटल, 50 मणाचा दगड वर नेण्याकरता दोर कोणता लागला असेल तिथे? आणि एवढं ओढणारे किती बैल जोड्या लागले असतील?
आणि इतकं उंचावर नेलं असेल कसं ते वरचं कप्पी लावावीच लागेल ना त्याला, ती वर सापडत नाही उत्तर. तेव्हा इंजिनियर होण्याचे पुस्तकं नव्हते, पण चांगलं काम करणारी मस्तकं होते, असं आहे. तर त्या ठिकाणी पिंड पदावरी दिला आपुले करी पित्याचं श्राद्ध केलं जातं. एखाद्या पित्याला जर मुलगा नसला तर पुतण्या त्याचं श्राद्ध करू शकतो. काही वेळेला अशी घटना घडते, आजोबा जिवंत आहे आणि नातूही जिवंत आहे, तर त्या आजोबाचा मुलगा म्हणजे या मुलाचा बाप तोच मेलेला आहे, आणि मग काही दिवसाने आजोबा गेले तर नातू आजोबाचं पिंडदान करतो. आणि दुसरी गोष्ट सांगतो, भावाचा मुलगा काकाला, पुतण्या काकाला पिंडदान करू शकतो. आणि हा पहिला अधिकार औरस मुलाला शास्त्राने दिलेला आहे. श्राद्ध करण्याचा अधिकार औरस मुलगा, धर्मपत्नीपासून झालेला मुलगा तो औरस पुत्र असतो, आणि त्याला हा अधिकार दिलेला आहे श्राद्ध करण्याचा. करा ना मग सुरुवात. अहो बाबा करतो. सकळ तीर्थाचे निधुरे, या बोव्या म्हणाव्यात. मोकाऱ्यासारखं काही बोलणं म्हणजे कीर्तन नाही, पण लोकांनी त्यांना खत पाणी घातलंय. लोकांनी ज्यांच्याकडे पैसा भरपूर झालेला आहे, कुठे टाकावं अडचण, त्या लोकांनी पोचलं हे सगळं. ओव्या ऐक, काय ओव्या सांगा. सकळ तीर्थाचे निधुरे, 17व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकावरची ओवी आहे. जी एका माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. आई वडिलांच्या सेवेकरता आपला देह वाहून टाकावा. एक ओवी झाली. सोम सूर्य ग्रहणे येवोनी करवती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आली का ओवी? माता पितर मरणे अंकित जे दिवस. वा वा वा. अजून काही ओवी आहे का? अजून आहे, एक ओवी आहे. भरपूर आहे, तर सगळंच सांगितलं पाहिजे असंही काही नाही. पितराची व्रते वाहती जयाची चित्ते, जीवित सरलिया तया ते पितृत्ववर. चपला काढून टाका ना बाबा पायातल्या. हो, कोणाच्या पायात चपला असतील त्या काढून टाका. काय बोलायला होता. एक गोष्ट ऐका आता, ह्या महिलांना विशेष करून सूचना. श्राद्धाच्या दिवशी खिरीचा पदार्थ करावा. सगळ्यांना नाही, पितरपुरता, आगारीपुरता. आणि बाबा बासुंदी, अरे बासुंदी बनवू शकतो तू, पण खीर महत्वाची का? तर खिरीमध्ये जे तांदूळ आहे हे पूर्ण धान्य आहे. खिरीमध्ये जे दूध आहे ते पूर्णान्न आहे. आणि खिरीमध्ये जे साखर टाकली ते माधुर्याचं प्रतीक आहे. आणि खिरीमध्ये जे तूप टाकलं हे स्नेहाचं प्रतीक आहे. 4 गोष्टी असतात खिरीमध्ये. म्हणून खिरीचा पदार्थ कर. मग भज्या करायच्या का नाही? अरे तुम्ही करू शकता त्या, पण मुख्य पदार्थ हा आहे. पुऱ्या करायच्या का? पुऱ्या कर, पापड कर. आमच्या भागाच्या पुढे बऱ्हाणपूर तालुका आहे, तो मध्य प्रदेशमध्ये येतो, पण मराठीच माणसं आहेत सगळे. त्या भागात काही म्हणा, तुमच्याकडे दूध आहे पण जर्सी गाईंचं आहे, पण त्या भागामध्ये गावरान गाईन, गावरानी म्हशींचं दूध रबडी करतात. रबडी म्हणजे बासुंदीचा प्रकार आहे. आणि काही गावात गुजर समाज आहे, एवढे एवढे गावरानी तुपाचे लाडू करतात. एकाच लाडू घेऊन जा प्रवासात, दिवसभर भूक लागणार नाही. तोही करा, भज्या करा, बेसन पोळी करा. अरे जरी नाही झालं काही तर तुमच्या परिस्थितीला अनुसरून करा बाबा. चला मी तुम्हाला आता नाशिकला घेऊन जातो, चला माझ्याबरोबर. नाशिक हे सगळ्या भारताची नाशिक आहे. नाशिक म्हणजे नाक, याला संस्कृतात नासिका म्हणतात. त्या ठिकाणी नाशिकच्या खालचा अंग जा. खालच्या अंग गेल्यावर नांदूर, मानूर, पंचक आणि दसक अशी गाव आहेत. तर दसक नावाच्या गावाला दशरथ महाराजांचं दशक क्रिया केलेली आहे. त्या गावाचं नाव दसक पडलं. केलेत मी तिथे कीर्तन केलेले आहेत. खडखडक आहेत सगळे. गोदावरीचा काठ आहे बाबा, तिथे श्राद्ध केलेलं आहे. मग अजून ऐका ना, अजून रामचंद्र प्रभूंनी तिथे दशक्रिया केली, तो विधी पार पडला. श्रीकृष्ण भगवंताचे पंचप्राण म्हणजे पांडव हे वनवास कालात असताना महाराज पण्णू महाराजांचं
आणि श्राद्ध कर्म जंगलामध्ये कुठेतरी वन पर्वात असा उल्लेख आहे की महाराज आणि धर्मराजांनी पंडूराजाचं श्राद्ध केलेलं आहे. हा दुसरा उल्लेख सापडतो. आपण आपल्या परीने विधी करावा, कुतर्क करत बसू नये. हा मग आत्ताच एक गोष्ट सांगतो तुम्हाला. चला माझ्या बरोबर, आता बसा गाडीमध्ये. जळगावला आलो आपण. जिल्हा जळगाव, तालुका भडगाव आणि गाव वडगाव. कसं काल्पनिक नाही, मोबाईल मध्ये बी सापडून जाईल तुम्हाला. दाबा बटना. तितूर नावाची नदी त्या गावाला आहे. तिथे मी कीर्तनाला गेलो, पण ही गोष्ट जी आहे ना 45 वर्षाची आहे. त्यावेळेला नवीन कीर्तनकार होतो. सकाळी कीर्तन होतं माझं. सगळेजण झोपले. वेणेकरी, पखवाजा, गायनाचार्य, झेंडेकरी, विणकरी, चाली म्हणणार, पारा देणारे झोपले. रात्रीच्या 2:30 वाजेला ही भिंत आहे समजा ही, आणि या भिंतीला टेकलेला सागाचा दरवाजा असा पडला. तो रिकामा बिना कामाचा दरवाजा होता तो. आणि खाली जो पलंग होता त्या पलंगाच्या दंडीवर हा दरवाजा टेकला गेला. आणि खाली महाराज झोपलेला एक त्या पलंगवर. त्याला इजा नाही झाली, पण त्या दंडीच्या खाली डोकं असल्यामुळे पलंगाची दांडी त्याला इजा झाली नाही. तिकडनं 3 इकडनं 3 6 जणांनी दरवाजा लोटला. या घरात काय उंदीर आहेत बाबा, काय उंदराने आणि धुमाकूळ घातलाय, आणि काय काय त्रास आहे, उपद्रव आहे. कोणी म्हणे आंघोळी करा. अरे म्हणे आत्ता 2:45 वाजलेत. मग म्हणे मग आता काय करायचं. म्हणे झोपा. आता कसली झोपही लागत नाही, स्नानही होत नाही. गडबड मध्ये चाललं ते. उजेड पडलं. 8 वाजले, नाश्ता आला. त्या नाश्त्याबरोबर एक चांभार समाजाचा म्हातारा आला. 85-84 वर्षाचा म्हातारा. म्हणे बाबा लोक, तुम्ही रात्री झोपले नाहीत का हो? 2-2:30 वाजता तुमचा काय गोंगाट चालू होता. कोणी झोपलेल्या शेण आपण गोंगाट करू नये, त्याची झोप मोडू नये. शांत निवांत झोपू द्यावं. मग 2च वेळा झोप मोडावी. काय काय होतं म्हणे तुमचं? अहो म्हणे बाबा, हा दरवाजा नाही का असा टेकलेला, या पलंगाच्या दंडीवर असा पडला. महाराजांचं डोकं खाली होतं, काही लागलं नाही. आणि एवढा दरवाजा आमच्याकडून उठला नाही, उंदरांनी पाडला. उंदरांचा काही संबंध, उंदर एवढा दरवाजा पाडतील का? मग कस काय पडला? या घरातले सगळे लोक आत्महत्या करून मेलेले आहेत म्हणे. त्या चांभाराने सांगितले, चर्मकार म्हाताऱ्याने. चर्मकार म्हातारा बोललो म्हणून तू मला म्हणे मी याच गावाचा आहे, मला सगळं माझ्या समोरची काही गेलीत म्हणे. तर त्यांचं त्या जीवात्म्याची व्यवस्था कोणी लावली नाही. अरे त्याची इस्टेट घ्यायला तर शेकडे तयार होतील. माझ्या काकूचा मामा होता, माझ्या चुलतीचा भाऊ होता, आणि माझ्या काकीचा भाऊ होता, आणि माझा चुलता. हे तर कोणी येईल मागून. जन हे सुखाचे. ही सत्य कथा तुम्हाला सांगितली. तितूर नदीच्या काठावर, आणि 12 पुलांचं वडगाव म्हणतात त्याला. 12 पुलांचं वडगाव, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव, गाव वडगाव. म्हणून एक लक्षात ठेवायचा, या व्यक्तीने, मला मुलगा नाही मुलगी नाही, माझे भाऊ बंधही चांगले नाहीत, मग माझं श्राद्ध कर्म कोणी करावं? तर त्याच्याकरता आत्मपिंडदान करतायत. हे तुमच्या ऐकण्यात आलेलं नसेल कोणाच्या. कोणतं पिंडदान सांगितलं? पण ध्यानात ठेवा, हे करू नये. ज्याने आत्मपिंडदान स्वतःचं केलं, त्याचं कोणी आत्मपिंडदान केलं नाही तरी चालेल, कोणी नंतर पिंडदान केलं नाही तरी चालेल, पण त्याला मांडवात जाता येत नाही, मंदिरात जाता येत नाही. तो पिशाच्य गणला जातो आत्मपिंडदान करून घेणारा. म्हणून तो विधी कोणी करत नाही. असं आहे. बाबा तुम्ही तर लय मोकार सांगते हो. आणि मग कस काय? अरे कस काय सांगितलं तुला एक वेळ? कस काय मराठी बोललो ना, समजच नाही का? मग ऐका आता, हे श्राद्ध कर्माचा अर्थ काय होतो? श्रद्धया क्रियते इति श्राद्धम. राहिलं का ध्यानात? आणि सगळेजण सांगा, मला मोकळं बसू नका. श्राद्ध किंवा पुण्यतिथी तारखेवर करायची का मितीवर? बोला आता, पटापट बोला. आणि जर एखादा म्हणेल मी इंजिनियर आहे, मी कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर, अरे हो बाबा, मी कुठे नाही म्हणतोय, चांगलं आहे, आम्ही तारखेवर करू. मग तू करून घे, आमचं काय जाणार आहे? पण तुमचं काय बिघडलं? आमचं नाही बिघडलं, तुझं बिघडलं. तारखेवर केलं
आजची काय 12 आहे का 13? 10 तारीख, 10-11 आणि पुढच्या वर्षी 10-11ला मी श्राद्ध करू, 10-11ला, आणि पुढच्या वर्षी एकादशी आली तर बोला. हा, तुझ्यासारखं तळ पाया खालचं पाहणारं शास्त्र नाही. शास्त्र अनेक विचार करतं. म्हणून तारखेवर जर केलं तर पुढच्या तारखेला एकादशी येऊ शकते. समजा चैत्र महिन्यातलं श्राद्ध आहे तुम्ही तारखेवर केलं त्या दिवशी रामनवमी येऊ शकते. श्रावण महिन्यातलं श्राद्ध आहे आणि आम्ही करू तारखेवर केलं तर गोकुळ अष्टमी येऊ शकते. म्हणून तिथीवर करावं. बाबा तुम्ही हे सांगता मा आमासने पटत नाही. भाषा समजली ना काय बोललो मी? आमासने पटत नाही. कसला सांगितला सगळा कीर्तन? हे कोकणातले लोक बोलतात असं. अधिक मासात जर म्हातारं मेलं तर हा, अधिक मासात म्हातारा मेला ना, मग अधिक महिना आला माघ महिन्याच्या जागेवर. पौष अमावस्या झाली माघ लागला नाही, अधिक लागला. मग त्या ठिकाणचा मुख्य महिना आहे, त्या ठिकाणी आता चालू आहे तो अधिक आहे, पण खरा महिना त्या ठिकाणी जो होता तो माघ होता. मग माघ महिन्याच्या त्या तिथीला ते श्राद्ध करावं. अधिक मास पुढच्या वर्षी येणार नाही, 3 वर्ष येणार नाही. मग श्राद्ध करणार नाही का तू? म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, ज्या महिन्याच्या जागेवर अधिक मास आला त्या महिन्याच्या त्या मितीला ते श्राद्ध करावं. बाबा म्हातारं जर एकादशीला सटवलं तर, एकादशीला म्हातारं गेलं ना, मग त्याचं श्राद्ध कर्म द्वादशीला करावं. आणि द्वादशीला ज्याने श्राद्ध कर्म केलं आणि मंडळ जीव घातली त्याला पर्व काळाचं पुण्य मिळालं. साधला हा पर्व काळ. काही शंका राहिली आहे का तुम्हाला? श्राद्धाचीच माहिती सांगणार आहे वेळ संपेपर्यंत. माझे झाले केला ना मग विधी. आता हा झालं माझं गया वर्जन. आता माझे झाले गयावर करा मग आरती. आता संपलन कीर्तन. तो विधी कसा केला? मितीवर केला. ब्राह्मणाकडूनच श्राद्ध केलं जातं आणि आपण घरी करतो. फक्त तुम्हाला राग येऊ नये एवढी प्रार्थना करतो, दारू पिणाऱ्याला पितर बसवायचा नाही. ध्यानात आलंय का? नाही आमचे पाहुणे येतो, आमचे पाहुणे. अरे पाहुणे येतं डोक्यावर बसव, सोन्याचा घास खाऊ घाल. अधिक मासामध्ये 25 ग्राम सोन्याची साखळी दे, पण तो पितर बसू नको. अपवित्र व्यक्ती असते. आणि आपल्याकडे तिला आगारी म्हणतात, उत्तर हिंदुस्थानमध्ये तिला आग्यारी म्हणतात. मग तिच्यामध्ये बासुंदी, खीर, पापडी, पुऱ्या, बेसनपोळी असलं काही जे टाकतात ना, तर ते अग्नीत का टाकतात? अग्नी हे देवतामुख आहे.
ज्या योनीमध्ये आई वडील असतील तिथे त्यांना सुख शांती समाधान प्राप्त होतं. पितराची व्रते वाहती जयाची चित्ते, जीवित सरलिया तयाते पितृत्व भरी. तो देह पडल्यावर तो पितृलोकाला जातो. पितराचा लोक अजान लोक आहे. तर इथून एक सांगतो तुम्हाला, आपल्या सर्वांच्या ध्यानात राहावं. फिटले पितराचे असंच बोलले तुम्ही ऋण. तर ऋण हा संस्कृत शब्द आहे. आपण केसीसी काढलाय का कोणी तुमच्यापैकी? केसीसी, किसान क्रेडिट कार्ड. राष्ट्रीयकृत बँकेत पैसे देतं सरकार आपल्याला, 6% व्याज लावतात ते. त्याच्या फार्मावर आपली सही घेतात. ते कुठे घेतात? ऋणी म्हणजे कर्जदार. तिथे ऋणी शब्द त्या फार्मावर आहे. तुम्हाला काय माहित, मी काही करत नाही, पण फक्त सह्या करण्यापुरता मालक राहिलेला आहे. घरी जावं लागतं मला. मी घरातही राहत नाही, मंदिरात राहतो. कशा करता? तू ऋणी आहे म्हणजे कर्जदार आहे, आणि बँक ही ऋणको आहे. ऋणको तू आहे आणि बँको ही धनको आहे. तर एक गोष्ट ऐका, आता सुरुवात करतो. कोणाचंही कर्ज डोक्यावर ठेवून मारायचं नाही. काही जावई असे शिकले, सासऱ्याकडून पैसे घेतात पण परत करत नाही. काही काही बापाचं जर किराणा दुकान असेल, मुलगा वेगळा राहत असेल, तो बापाच्या दुकानाची उधारी भरतच नाही. माझ्या बापाचा माल आहे असा बापालाच सांगतो तो. मग बापाने दुकान बंद करून टाकलं. मग चालू ठेवा ना दुकान, मागचे पैसे घेऊन ये, मी दुकान चालू करतो. इथे काय का कोणाचंही ऋण शिल्लक ठेवायचं नाही. अरे आजही अशा काही घटना घडतायत, फक्त राग धरू नका. एखादं पाकिट भरलं जातं, काय म्हणतात त्याला, संत पूजन करणाऱ्याकडून. बरोबर आहेत का पैसे? मोजून घेतो. मोजण्याला बाजूला होतो आणि 500च्या 4 नोटा काढून घेतो तो माणूस. जो वणवण करत आला, जागरण करत आला, एसटी त्याच्या पायावर पाय ठेवले, कंडक्टरने त्याला बाजूला उतरून दिलं, तो धावपळ करत येतो ना, हा 2000 काढून घेतो. हे कर्ज झालं आपल्या डोक्यावर. पकडला ना तुमच्या नगर जिल्ह्यात. कुठं पकडला? अरे बाबा, श्रीगोंद्या तालुक्यात पकडला. प्रत्येक कीर्तनकाराचे पैसे काढायचा तो. आणि तो काय पाहत होता? साधा भोडा कीर्तनकार कोण आहे, साध्या कपडे आलाय का, बरं आहे मग आता काही हरकत नाही. ज्याला ज्ञानेश्वरी कळते त्याला हे कळलं नाही का? घर मालकाला बाजूला बोलून घेतलं त्या बुवाने. किती पैसे दिले होते? म्हणे एवढे. एवढेच भरले. बोलवलं त्या पाकिट देणार. का रे पैसे किती दिले? म्हणे पाकिट दिलं. एवढे पैसे भरले नाही, पैसे एवढे कसे निघाले? म्हणून मी पखवाज दुरुस्त करण्याकरता काढले. पखवाज गावचा आणि पैसे कोणाचे काढतो? कुठे कुठे लपशील तू? ज्या ढेकडामध्ये विंचू लपला ना, त्या ढेकडावरच गबाळ टाकून पेटून द्यावं. विंचू कुठं पडलं आता सांगा बरं? सापडतो. त्याला लोकांनी गावात फक्त ऐकायला आणि जेवायला ये, याच्या हातात कारभार काहीच नाही. हे ऋणच आहे महाराज. आणि ज्या तरुण मुलाने, ज्या सुनीने सासू सासऱ्यांना त्रास दिला, तिच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. मी जर वाईट बोललो तर तुम्ही म्हणाल बुवा फाटक्या तोंडाचा आहे. एकच शब्द वापरतो. ज्या स्त्रीने सासू सासऱ्यांना त्रास दिला, नवरा ताब्यात आल्यामुळे काहीच लेखत नाही, खायला देत नाही, प्यायला देत नाही, ती मासाची पुतळी आहे. मांस पांचालिका शब्द सापडला का? कुठला आहे तो? पंचदशीतला शब्द आहे तो, मांस पांचालिका. मासाची पुतळी आहे. हे काय करतात? ज्याने आई वडिलांच्या आत्म्याला त्रास दिला त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. तो कदाचित मुख्यमंत्र्याचा पीए असेल, 4.25 लाख पगार ज्याला असेल, त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. चला सोडा मागचा विषय. मग ऋण फेडत राहावं. मोजा पटकन. शरीरामध्ये आजार शिल्लक राहू नये. काय 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 टायफॉइड झाला, सलाईन लावली, बरं वाटलं, दिवसभर रानात गेला, हरभऱ्याला पाणी भरलं, आणि काय झालं? पुन्हा संध्याकाळी डबल ताप आला. खाना, नाना, घुमना, काम करना, बुखार के लिए 4 मना, ऐसा किया तो बेगुना, नाही तो हो जाए दुगुना. ताप. शरीरात आजार शिल्लक राहू नये. 1 बरोबर आहे. डोक्यामध्ये जीवा शिल्लक राहू नये अशीच हजामत कराय. हे झाले. 2 रानामध्ये तणाचं बी शिल्लक राहू नये. की झाले? चुलीमध्ये अग्नी शिल्लक राहू नये. एखादा माणूस येईल, माझा कान धरून गेले, बाबा काय बोलतो कीर्तनात, आता कुठं चुली राहिल्यात? अरे चुली राहिल्या नाही ना, गॅस आले ना. मग त्या गॅसची नळी तुम्ही बंद करायची होती ना,
ती शेगडी जवळ बंद करायची का अंडी जवळ बंद करायचा का? बोला पटपट बोला. याने बंद केली शेगडी जवळ, मग त्या नळीमध्ये गॅस आहे का नाही सांगा पटकन. आणि ती नळी कुरतळली उंदराने. बोला पटकन काय होईल? आणि घर आहे सुताराचं, रंधा मारलेला भुसा पेटला, सगळं घरच पेटलं. यावल तालुक्यात पेटलं, 4 घरं राग झाले. म्हणून नळीमध्ये गॅस राहिला किंवा चुलीमध्ये अग्नी राहिला शिल्लक राहू नये, शरीरात आजार शिल्लक राहू नये, डोक्यामध्ये जीवा शिल्लक राहू नये, पोटामध्ये जंत शिल्लक राहू नये, शेतामध्ये तणाचं बी शिल्लक राहू नये, आणि शेवटी कोणाचं वैर चित्तात शिल्लक राहू नये. मरण्याच्या अगोदर वैर मिटून घ्यावं आणि कर्ज शिल्लक राहू नये. किती झाले? मी सगळं गुत्त घेतलेलं आहे, मलाच बोलावं लागेल. त्याला हा जिल्हा कोणता इथे? अहिल्यानगर आहे ना. मग तुमच्या जिल्ह्यातच घेऊन जातो तुम्हाला. बसा गाडीत. आलो आपण राहत्या तालुक्यात आलो ना. आता शिर्डीला पोचलो. शिर्डीला मुसलमान बांधवांचं लग्न आलं. आपल्याच देशातले आपलेच बांधव आहेत ते त्या देशामध्ये. आणि कुठून तरी लांबून मुसलमान लोकांचं लग्न आलं. फकीरांचं लग्न होतं ते. दुल्हा दुल्हनी समदनी ब्यांजी सगळे आले. लग्न लागलं ते निघून गेले. साईबाबा त्या लग्नात आले, त्या वरातीमध्ये आले. आणि ते वर लग्न आले निघून गेले त्यांचं दुल्हा दुल्हनी घेऊन. आणि पडक्या मशिदीमध्ये साईबाबा राहिले. पडक्या मशिदीमध्ये साईबाबा राहायला लागले. मग तो बाजार भरायचा, शिर्डीचा बाजार मागायला जायचे. ते डाळ तांदूळ असं काही देत होते आणि काही पैसे देत होते. जेवढे पैसे दिले लोकांनी तेवढे गरिबांना वाटून देत होते. डाळ तांदूळ शिजवून खिचडी करून लोकांना खाऊ घालत होते ते भांड. ती खिचडी संपत नव्हती. लोकांना बरं वाटायला लागलं. कुठला का साधवा शेना, पण बरं आहे, मग आता एक वेळची सोय आपली होऊन जाते. काही घेणं नाही आपल्याला या बाबाशी. मग बाबाची जरा कीर्ती पसरली, गर्दी वाढायला लागली. चालले असे जरा पाय मोकळे करायला हिंडायला रानाकडं. आणि जाता जाताना रस्त्याच्या कडेला एका झाडावर वेली पसरलेल्या होत्या. काय म्हणतो आपण त्याला? रानवेली. अशा रानवेली पसरल्या होत्या. खाली पाण्याचं डाबकं होतं. टटाटाय टटाय टटाय टाय 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 टटाटाय टटाटाय टटाटाय. त्या लोकांनी विचारलं साईबाबा बरोबरच्या, म्हणे बाबा यो काय ओरडतो? अरे म्हणे तू बेडूक हे. म्हणजे का ओरडतो? तो म्हणतोय मला कोणीतरी वाचवा ना, या माझा जीव कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी सोडवा. अशा साईबाबाला हसायला लागले हे लोक. बाबा इकडेच आहे कडेला आणि या बाजूला त्या कडेला ते डाबक्यामध्ये बेडूक. अरे एका नागाने त्याला धरलाय त्या बेडकाला आणि तो ओरडतोय जीव वाचवण्याकरता. मग म्हणे बाबा गेले पाहिलं. हो साईबाबा तुम्ही पाहिलं नाही, पण तुम्हाला कसं कळालं? म्हणे कळालं. मग त्या बेडकाला वाचवा ना साईबाबा. वाचवायचा का? ए चनबसप्पा चनबसप्पा सोडून दे त्याला, वीरभद्राला सोड सोड सोड. पुन्हा हसलेत. यांच्या सांगल्यावर तो बेडूकला सोडेल कसा? सोडूनच दिलं. सूर मारला बेडकाने, चिखलात निघून गेला. नाग निघून गेला. बाबा दोन्ही वेळा तुमची आज्ञा पाळली, तुम्ही सांगितलं बरोबर, खरं झालं. पण तुम्ही चनबसप्पा न वीरभद्र कोणाला बोलले? अरे चनबसप्पा नावाचा माणूस मागच्या जन्मातला आहे आणि हा पैसे बुडवणारा वीरभद्र आहे. यानं पैसे बुडवलं त्याच. पटलंच ना ते. डोळ्याने पाहिला नाही, नाक पाहिला नाही, बेडूक पाहिला नाही, पण यांना सांगितलं सांगल्यावर सोडून दिलं. म्हणजे बाबा त्यानं कसं काय सोडलं? अरे त्या चनबसप्पाने आपला शब्द मानून घेतला म्हणून सोडून दिलं त्याला. यांचा जो व्यवहार झाला, याने पैसे बुडवले, हा काय म्हटला? लक्षात ठेव, मपलं पैसे नाही दिलं तुला जिवंत सोडणार नाही, तुला जिवंत सोडणार नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हेच झाले आपले हरिरूप, हेच झाले आपले हरिरूप. जन्म घेणे लागे.
त्याच्यानं बसप्पाला वासना राहिली आणि आपले पैसे दिले नाही आणि पैसे दिले नाही. सर्प मुंगूस वैरानुवृत्ती पूर्वाकारे जन्म घेती. पूर्वाकारे जे वासना उरे प्राणी संती तिची गती प्राप्त त्यासे. अजून ज्ञानेश्वरी ऐका 13व्या अध्यायातले ऐका पाठ. वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून न वचे तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे ही ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातली ओवी आहे. आणखी सांगू का. ऋण वैर हत्या येतो न सुटणे देता. येतो न सुटणे देता. येतो न सुटणे देता. महाराजांच्या गाथेचा पुरावा आमच्या गायनाचार्याने देऊन टाकला. सख्या मुलीचं मंगळसूत्र विकणारा बाप, सगळ्या जवायचे पैसे बुडवणारा माणूस, मंदिराच्या पेटीतले पैसे काढणारा. महाराष्ट्रात असं एक देवस्थान आहे की त्या देवस्थानवर जे माणसं ठेवलेले होते त्या दुसऱ्याच्या घरी मजुरी करणारे माणसं होते आणि त्यांची 30-30 एकर जमीन झाली. काम नाही, धंदा नाही, पैसा नाही, जमीन कुठून आली हे तर्काने कळतं. वारकरी शिक्षण संस्था आळंदी याची जमीन धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात कोवे गावाला एकाने आपल्या नावाची लावून घेतली तलाट्याला सांगून. तेव्हा तो कायदा आलेला होता, कसेल त्याची जमीन राहील त्याचे. शेवटी त्याच्या दारापुढे त्याच्या घरी चाचभर जमीन राहिली नाही, गुंठाभर राहिली नाही. गल्लीने हिंटो गावात 2 रुपये द्या, एक बिडी जरी पाजा, चहाचा कप तरी पाजा, असा भिकेला लागला तो. ही संस्थेची जमीन ज्याने दाबली परत मिळवली, त्या जमिनीच्या सस्ताईमध्ये फक्त 40,000 आले. कोर्ट कचेऱ्या 12 वर्ष चालल्या. त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही भाऊ. काही मुलीचे दागिने मोडून खाणारे आहेत, काही सासरा सुनीचे दागिने मोडून खाऊन जातो, दारू पिऊन जातो. एक भाऊ असा ऐकला, भाऊबीजेच्या दिवशी दुसऱ्या भावाने टाकलेले पैसे तेच काढून घेतले आणि त्याचीच दारू पिऊन गेला एक भाऊ. दुसऱ्या भावाने टाकलेले पैसे एका भावाने तर टाकले नाही, तेच उचलून दारू पिऊन गेला. आहे माणूस जेव्हा भ्रष्ट होतो ना महाराज, तेव्हा त्याला चांगल्या बुऱ्याचं वाईटाचं ज्ञान राहत नाही. म्हणून ऐका, आता सुरुवात करायची. वागण्यात स्वैर, कीर्तन प्रवचनात गैर, शेतात खैर आणि चित्तात वैर. किती झाले महाराज, हे काही बोलती नाही हो. हे आपलं आपण सांभाळा सांगणं आमचं काम आहे. शिर्डीचं कथा तुम्हाला कशी माहीत पडली तर तुमच्याच नगर जिल्ह्यात कोण्या सज्जनाने मला तो ग्रंथ दिलाय. आता 53वा का 54वा अध्याय जर तुम्ही गेले तर चरित्र घेऊन या पहा. त्याच्यात पालीची सुद्धा कथा आहे, 2 शेळ्यांची कथा आहे साईबाबाची. साईबाबा हे सिद्ध पुरुष होते, अवलिया पुरुष होते. पण एकंदरीमध्ये अशी जी घटना घडली, जय हरे, आणि त्या घटनेमध्ये फिटले पितराचे ऋण. ऋण म्हणजे कर्ज फिटून गेलं, पितरांचं कर्ज फिटलं आणि कर्ज फेडत राहावे. आणखी ओव्या आहेत, ज्ञानेश्वर स्पष्ट लिहिलेलं आहे. ऋण दिल्याशिवाय, आता जोपर्यंत हा कल्प आहे ना, कल्प, तो कल्प असेपर्यंत ते कर्ज राहतं. मग समजा कल्प संपला आणि कर्ज फेडलंच नाही
तर त्याला पुढच्या कल्पात फेडावं लागतं ते कर्ज. एकाने पत्नी मारून टाकली, एकाने गाय मारून टाकली, कोणी कुत्रच मारून टाकलं. मग तुम्ही कशावरून सांगता? असे काही लोक क्रॉस करतात. बिना LLB चे वकील म्हणतो आम्ही त्यांना, गावरान वकील. सांगू, म्हैसूर पासून काही अंतरावर एक नगरी आहे, तिचं नाव आहे किष्किंधा नगरी. कोणती? आणि ती वानरांची नगरी आहे. शुद्ध हिंदीमध्ये बंदर म्हणत नाही, शुद्ध हिंदीमध्ये वानरच म्हणतात. तर त्या 2 भाऊ होते ते, एक सुग्रीव आणि एक वाली. तर या सुग्रीवाची पत्नी, तिचं नाव काय? अहो तारा वालीची आहे, म्हणूनच मी चौकशी केली. रुमा रुमा म्हणून रामायण ऐकत चला. मोबाईल मध्ये सुद्धा रामायण आहे. रुमा इसकून घेतली आणि त्याला पिटून पिटून हाणला, हाकलून दिला. नल नील जामवंत सुग्रीव हनुमंत 5 जण डोंगरावर रानुमाड फिरत होते. तिकडून हनुमानजी आले. तेही एक पर्वताच्या चट्टानवरच्या झाडावर पाहून टेळणी करत होते, वाली येईल आपल्याला मारेल, वाली येईल आपल्याला मारेल. मग तिकडून रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आले. धनुष्यबाण पाहिलं आणि वानर घाबरले. धनुष्यबाण आहे. हनुमानजी हे नक्की वालीने धाडलेले आहे, कारण वाली या जंगलात येत नाही, वालीला शाप आहे, या जंगलात आला तर मरून जाईल. मग ते झाडाखाली राम लक्ष्मणजी बसले, त्या झाडाच्या वर हनुमानजी बसले. हनुमानजी पाहताय टेळणी करून. त्या लक्ष्मणजीच्या मांडीवर रामचंद्रांनी डोकं ठेवलेलं आहे. लक्ष्मण लक्ष्मण म्हणे, काय दादा? पहा म्हणे झाडावर वानर. म्हणे मग काय झालं? अरे हे जे वानर आहे ना, हे जन्मताच लंगोट घेऊन जन्माला आलेले, याचं इंद्रिय त्याच्या आईने सुद्धा पाहिलेलं नाही. हनुमानजीला गैरून आलं, हाच माझा स्वामी आहे. टुनकन उडी मारली, पाय धरले. माझ्या आईने सांगितलं, तुझी खून जो ओळखेल तोच तुझा गुरु. म्हणे आपण सीतेच्या शोधात आलो. बास लागला तपास. सीता या दिशेला रावणाने नेलेले आमचे राजे, सुग्रीव महाराजांना मदत करा आणि त्याची पत्नी मिळून द्या, तुमची सीता शोधून आणू, वानर धाडू. मग त्या दोन्ही भावांचं युद्ध सुरू झालं, वालीचं आणि सुग्रीव. दोन्हीच्या युद्धामध्ये रामचंद्र प्रभूने असा बाण मारला, तिथे हृदयाच्या जागी बाण लागला. राम बाली निज धाम पठावा, नगरजन सब व्याकुल धावा. नगरजन धावलेत, रामाने मारलं हे माहित नाही, पण वाली व्याकुळ झाला. बा तारा आली, विलाप करायला लागली. हा म्हणतो, प्रभू मला का मारलं? रामचंद्र प्रभू बोलले, लहान भावाची पत्नी, हा मुलाची पत्नी, हा आपली मुलगी, आपली सून, या सगळ्या कन्या समान आहे. इन्हे को अवलोकन जोई, ताये बधे कचू पाप न होई. यांच्या बाबतीत जो चुकला त्याला मारणं पाप होत नाही, अतिताई येतो. दुसऱ्याची पत्नी जमीन हरण करणं, 9 इंच जरी जमीन शेजाऱ्याची घेतली तो आतताई ठरतो शास्त्रात, त्याचं पाप त्याला भरावं लागेल. शास्त्र वाचा. क्षेत्रदार हरष्टैव, क्षेत्र म्हणजे जमीन. मग पुढचं सांगतो तुम्हाला. आणि तू शेवटी वन्य पशु आहे आणि मी राजा आहे म्हणून तुला शिक्षा करू शकतो, पण तुम्ही लपून बाण मारला. हा माझा मुलगा अंगद तुमच्या सैन्यात घ्या, माझ्या कर्माचं फल मला मिळालं. गेला वाली. रामचंद्र प्रभूचा अवतार संपला, साकेत धाममध्ये निघून गेले. तेच रामचंद्र प्रभू नंतरच्या युगात, द्वापार युगात श्रीकृष्ण झाले. क्रूर कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाले प्रसूत. पहारे करी होते झोपेत, उघडले द्वार सारे अवचित. जुवाडा जुजुरे जु. काय झालं? कृष्ण भगवंताचा अवतार संपला आणि प्रभास पट्टणला बसले आणि ज्या वालीला मारलं तो पारधी झाला. आलं का कीर्तन जागेवर? आणि भगवान विरासन घालून बसलेले होते. प्रभास पट्टण जर तुमच्या मोबाईल मध्ये आलं तर पहा. पाटण नावाचे 2 गाव आहेत गुजरातमध्ये, एक पाटण वेगळं, हे वाटण. पाटण म्हणजेच पट्टण. आणि तिथे विरासन घालून बसले कृष्ण भगवान. आणि याला वाटलं हरण आहे, लांब अंतर होतं, असा बाण मारला. तोच वाली पारधी, त्याचं नाव जरा. भगवान परमात्म्याच्या पायाला बाण लागला आणि कोसळले. हालचालवरून पाहिलं माणूस आहे,
प्रभू मी अपराध केला, मला क्षमा करा. अपराध नाही. केले कर्म झाले त्याची भोगाली, केले कर्म झाले त्याची भोगाली. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐसे गेले, उपजले मेले ऐसे गेले. हरी मुखी गाता हर पल चिंता, हरी मुखी गाता हर पल चिंता. उपजले मेले ऐसे गेले, उपजले मेले ऐसे गेले. हरी मुखी गाता हर पल चिंता, हरी मुखी गाता हर पल चिंता. माझे झाले गयावर्जन फिटले, पितराचं ऋण फिटलं. मग याच्याकरता तुम्ही काय केलं? कर्मांतर केलं. केले कर्मांतर, केले कर्मांतर. केले कर्मांतर, केले कर्मांतर. महाराज हरी हरी, महाराज हरी हरी, महाराज हरी हरी, महाराज हरी हरी. माझे झाले गयावर्जन, हो माझे झाले गयावर्जन. हे बाबा मारे रे हरे हरे, बाबा मारे रे हरे हरे, हरे हरे. माझे झाले गयावर्जन, हो माझे झाले गयावर्जन. विठोबा रखुमाई, कुमार कुमार विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार गयावर्जन तुम्हाला 2 गया सांगितल्या. मी तिसरी कुठे सांगितली? 3 सांगितल्या का? 2 गया किती सांगितल्या? तिसरी गया आहे ती बोध गया आहे. एक मातृगया, एक पितृगया. आणि पितृगयाच्या पुढे थोड्याच अंतरावर बोधगया आहे. गौतम बुद्धजींना त्या ठिकाणी बोध प्राप्त झाला. बोधी वृक्ष आहे. फार स्वच्छता आहे. जेवढे बौद्ध धर्मीय देश आहेत, ब्रह्मदेश, शिलोन आणि काय म्हणतात तुमचे चीनमधले, जपानमधले बौद्ध धर्मीय लोक तिथे येतात. फार एवढी काडी सुद्धा सापडणार नाही. ती बोधगया अशा 3 गया आहेत. गयावर्जन झालं. गया शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गया श्राद्धाचा विधी केलेला आहे. तिथीवर केलेला आहे. पितरांना तृप्ती प्राप्त झालेली आहे. केले कर्मांतर. अमरावती जिल्ह्यामध्ये काय त्या क्षेत्राचं नाव आठवलं पाहिजे मला, आता खरंच आठवत नाही. त्या ठिकाणी ऋण विमोचन क्षेत्र आहे अमरावती जिल्ह्यात. आणि तिथे एक कीर्तन करून आलो मी. गाडगे महाराजांनी तिथे तपश्चर्या केलेली आहे त्या देवस्थानवर. आणि तिथल्या तपभूमीमध्ये
आणि जर आई वडिलांचं असं श्राद्ध कर्म केलं, तिथली यात्रा केली, तर आई वडिलांचं जन्म देण्याचं ऋण खलास होतं. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला याचं ऋण असतं. गुरुने ज्ञान दिलं याचं ऋण असतं. जेणे आजीव दिला दान त्या देवाचंही ऋण असतं आपल्यावर. अहो मग का हो, तंबाखूला चुना दिला हा त्याचंही ऋण धरून घे भाऊ. धरून घे तुला धरायचं असेल तर. झाले गयावर्जन फिटले पितराचे. आला का शब्द ऋण. आईचं श्राद्ध असलं तरी बापाचा विषय सांगितला जातो. बापाचं श्राद्ध असलं तरी आईचा विषय सांगितला जातो. आपल्या गुरुची पुण्यतिथी जर असली तर गुरूंचाही उल्लेख केला जातो. हे विचारवंत अभ्यासू कीर्तनकार सांगतात. ते बाकीचं काही सांगायचं नाही. तुका म्हणे माझेन भार उतरले ओझे. भार शब्द आहे का नाही, ओझ शब्द आहे का नाही, तर ते ऐकून घ्या. शेत खरेदी केलं आणि त्या शेताच्या खरेदीची जी नक्कल आहे, दस्तऐवजची नक्कल, ट्रू कॉपी, ती तलाठी अप्पांजवळ दिली. आणि तलाठी अप्पांनी लिखाण केलं, ज्याला मंडल अधिकारी म्हणतात. मंडल अधिकारी काय शब्द तुम्हाला बसणार नाही, त्यांना सर्कल भाऊसाहेब. सर्कल भाऊसाहेबांची सही झाली, नोंद पक्की झाली. पक्की नोंद झाली, द्या मग 7/12 घेतला. आणि मग त्या 7/12वर कर्ज काढायचं आहे स्टेट बँकेचं. मग कोणत्याच बँकेचं कर्ज घेतलं नाही, याच्या पावत्या घेऊन या. आणलं, सह्या आणल्या, मग झालं. अजून काय राहिलं, मग तुमच्या शेतावर आमच्या स्टेट बँकेचा बोजा बसवून आणा. घ्या. आणि पुन्हा गेले, अर्ज दिला आणि मग बोजा बसवल्याचं आणलं. 5 लाखाचा बोजा बसवला. कशावर बसला तो, मग हे कशावर लिहिलं, कागदावर 7/12च्या बोजा बसला. हां, आता सह्या करा, त्याच्यावर सही करा. आता तुमच्या खात्यावर पैसे गेले, आता तुम्ही खात्यातून कवाई काढा. मग बोजा बसला. पण मला ते शेत विकायचं आहे. बोजा असताना शेत विकता येत नाही, तो बोजा उठवावा लागतो, म्हणजे पैसे फेडावे लागतात. मग तसा बोजा उठवला. मग तसं तुकाराम महाराज म्हणतात, आई वडिलांचं श्राद्ध केलं, बोजा खलास झाला. बोज खलास झालं, फिटले पितराचे. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका रले बोझे, उतरले बोझे, पुरा झाले गयावर गणा, माझे झाले गयावर गणा. भार उतरले ओझे, भार उतरले बोझे, उतरले बोझे, माझे झाले गयावर गणा, माझे झाले गयावर गणा. पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण. पिटले पितराचे ऋण,
विठ्ठल